नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. उलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपण शेतमालाचे जे आवक त्याचबरोबर होणारे बदल हे आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण प्रक्षेपित करत असतो. तर या ठिकाणी आज जे खरबूज आहे हे जे खरबूज आहे निर्मल जातीचे खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटी आणि चवीला गोड असणारे हे खरबूज आहे. तर धरणाच्या पाण्यावरती याची मोठ्या प्रमाणावरती शेती केली जाते, कारण धरणाचे जे पाणी आहे ते या ठिकाणी कमी होते. त्यावेळेस शेतकरी आपली जी शेती आहे ते धरणालगत असणारे जमिनीमध्ये करतो. त्याच्यामुळे याची पोषकता त्याचबरोबर असणारी गोडी हे आपल्याला या खरबुजाच्या शेतीमध्ये पाहायला मिळते. तर या जे खरबुजासाठी आपल्याला भाव मिळालेला आहे सध्या 15 ते 20 रुपये या ठिकाणी आज या खरबुजासाठी भाव मिळालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता आंबा जो आहे तो हा बालकोट जातीचा आंबा आहे. तर याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः याचा प्रति डझन 200 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर आज सध्या आंब्याचे दर हे उतरलेले पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार आपल्याला याच्यामध्ये रेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर हा जो खरबूज आहे ते साधारणतः कुंदन जातीचे हे खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर याची क्वालिटी आणि गोडी हे पण आपल्याला परिचित आहे. तर याचा जो आज सध्या भाव चालू आहे साधारणतः एक 20 ते 25 रुपये या ठिकाणी आज खरबुजासाठी भाव आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता निर्मल जातीचे जे खरबूज आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण पाहू शकता देवगड हापूस जो आहे साधारणतः कच्च्या पेटीमध्ये या ठिकाणी आवक आपल्याला गाडीमध्ये आपल्याला माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी हा देवगड हापूस आंब्याची एक नंबर महाराष्ट्रातच नाही तर जगात हा आंबा या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पपईचा साधारणतः रेट जो आहे तो साधारणतः 10 ते 12 रुपये किलो या दरम्यान पपईसाठी आज भाव मिळालेला आहे. पपईसाठी मार्केट आपल्याला मोठ्या प्रमाणात उतरलेलं पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बनाम आंब्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 60 रुपये डझन ते 100 रुपये या ठिकाणी आपल्याला भाव मिळत आहे पाहायला. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम केसेस मोठ्या लिंबाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज लिंबासाठी साधारणतः 70 ते 80 रुपये याप्रमाणे दर मिळालेला आहे. तर लिंब आपण पाहू शकता मीडियम क्वालिटी तसेच लहान मोठे या ठिकाणी आपल्याला लिंबाची आवक पाहायला मिळते. साधारणतः 70 ते 80 रुपये किलो या दरम्यान आपल्याला हा आज चांगल्या प्रकारे भाव मिळालेला आहे. तर आता आपण आलेलो आहोत भाजी या विभागामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी जे आहे साधारणतः 40 रुपये किलो या दरम्यान आपल्याला ढोबळी या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं मार्केट ढोबळीसाठी उतरलेलं पाहायला मिळतं. तर क्वालिटीनुसार आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रेट पाहायला मिळतात. तर पाहू शकता या ठिकाणी हे पण आपल्याला ढोबळी मिरचीबरोबरच हे मिरची पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर याचं काय साधारणतः एक 10 ते 15 रुपये किलो या ठिकाणी हा रेट पाहायला मिळते सध्या. या ठिकाणी आपण 40 रुपये किलो ते 60 रुपये किलो या दरम्यान आपल्याला भूमिगच्या शेंगासाठी वेगवेगळा रेट या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे मिरची या ठिकाणी हिरवी मिरची पाहायला मिळते. साधारणतः एक 50 ते 55 रुपये किलो या ठिकाणी आज मिरचीसाठी भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जो आहे तो मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 8 ते 10 रुपये किलो या ठिकाणी आज कोबीसाठी भाव मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता काय भाव हां काय भाव 100 रुपये झाला 100 रुपये. त्यानंतर एक 10 ते 15 रुपये या ठिकाणी माल चांगला आहे भाव उतरलेला आपल्याला पाहायला मिळते.
या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे पुणेरी गव्हाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः एक 30 ते 35 रुपये किलो या ठिकाणी गवारीसाठी आपल्याला भाव पाहायला मिळतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता काटेरी वांगे जे आहे ते साधारणतः 14 ते 16 रुपये किलो या ठिकाणी आज वांग्यासाठी भाव मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीर, गावरान कोथिंबीर या ठिकाणी पाहायला मिळते. तर साधारणतः 5 रुपयाला एक गुड्डीचा भाव आज चालू आहे कोथिंबीरसाठी. तर या ठिकाणी पाहू शकता कोथिंबीराची मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज मार्केटमध्ये कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोथिंबीरीला जो भाव आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एक नंबर क्वालिटी असून देखील उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला भाव कमी या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी पाहू शकता जी विलायती कोथिंबीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः सध्या मार्केट काय कोथिंबीरीसाठी 3 रुपयाला एक गड्डी चालू आहे सध्या. तर पाहू शकता मोठी पेंडी आपल्याला 3 रुपयामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. मार्केट उन्हाळा सीझन आहे तर मार्केट का उतरलेलं काय पाहायला मिळतं? हां, म्हणजे मंदीचं वातावरण आहे. ग्राहकांची गर्दी कमी आहे सध्या मार्केटमध्ये. खरेदी करणारे जे लोक आहेत ते सध्या कमी असल्यामुळे मालाला उठाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर आवक मोठ्या प्रमाणात इथं शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत कलिंगड या विभागामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण जे ट्रक टेम्पो भरून आलेला माल आहे तो खरेदी करण्यासाठी ग्राहक इथं या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. तर पाहू शकता हा जो कलिंगड सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी इथं नाही आहे. 8 ते 12 रुपये किलो या दरम्यान कलिंगडासाठी आज भाव चालू आहे. साधारणतः पूर्ण जे मार्केट आपल्याला या ठिकाणी शांत पाहायला मिळते. पाहू शकता ही जे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. फक्त इथं बाहेरून आलेले जे ट्रक टेम्पो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता किरकोळ जे व्यापारी आहेत या ठिकाणी आपल्याला माल घेऊन जाताना पाहायला मिळतात. लहान टेम्पोमध्ये, रिक्षामध्ये अशा प्रकारे माल घेऊन विक्री करण्यास घेऊन जाताना पाहायला मिळतात आपल्याला. तर आता आपण आलेलो आहोत बटाटा या विभागामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याचे ट्रक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं उभे आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारणतः संख्या या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जे या ठिकाणी आपल्याला पण पाहायला मिळते खाली येताना. तर मोठ्या प्रमाणात बटाटा येतो आपल्याला पाहायला मिळतो. तिथे आपण पाहू शकता लहान टेम्पोमध्ये किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी बटाटा घेऊन या ठिकाणी आपण साधारणतः आवक साधारणतः किती आहे. तर शेत आवक काय आहे? 22 गाडी या ठिकाणी ट्रक आलेले आहेत. तर रेटमध्ये काही थोडंसं तरी साधारणतः काय रेट आहे? रेट काय भाव काय 22 ते 24 रुपयेपर्यंत एवढा भाव आज बटाट्यासाठी मिळालेला आहे. तर सध्या गाडी कोणती आग्रा बटाटे आग्रा बटाट्यांची मोठ्या प्रमाणात इथं आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता हा जो ट्रक आहे खाली होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर छोटे किरकोळ विक्रेते आहे ते या ठिकाणी आपल्या टेम्पोमध्ये लहान टेम्पोमध्ये किरकोळ विक्रीसाठी माल नेताना पाहायला मिळतात. तर पाहू शकता आज थोडेसे आवक त्याचबरोबर थोडंसं तेजीचं वातावरण बटाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यासाठी आपल्याला साधारणतः 12 ते 14 रुपये जास्तीत जास्त 14 रुपये या ठिकाणी आपल्याला रेट भेटलेला आहे. तर कांद्यासाठी मार्केट थोडंसं उतरताना पाहायला मिळते याच्यामध्ये आपल्याला. या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला लसूण पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पण आपण पाहू शकता क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी लसणाची रेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारणतः एक
100 रुपये ते 160 रुपये किलो या दरम्यान लसणासाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाव मिळत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काकडी लसूण पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः इथं 80 रुपये ते 100 रुपये किलो काकडीसाठी भाव मिळत असतो. तर या ठिकाणी कुठला पाहिजे बाबांना? किरकोळ पाहिजे का पोतं पाहिजे? शेंगा जे आहे काय पाहिजे? पोतं पाहिजे का किरकोळ पाहिजे? 8 ते 10 किलो या ठिकाणी आपल्याला सगळे पाहायला मिळते. काय करतोय तुम्हाला कळलं? भेंडीचा जो भाव सध्या चालू आहे साधारणतः 5 किलो याच्यामध्ये आपल्याला बॉक्स पॅकिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता 140 ते 160 रुपये 5 किलोसाठी आपल्याला भाव पाहायला मिळतो. तर एक 30 ते 40 रुपये किलो 1 किलोसाठी भाव मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते. तर याची थोडीशी क्वालिटी आपल्याला कमी पाहायला मिळते. तर याचा जो आज भाव चालू आहे साधारणतः 100 रुपये पोतं आहे, म्हणजे 2 रुपये किलो याप्रमाणे फ्लावरसाठी आज भाव आहे चालू आहे. जर चांगल्या प्रकारे क्वालिटीचा आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः एक 5 ते 6 रुपये जास्तीत जास्त फ्लावरसाठी आज भाव चालू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः एक 10 रुपये किलो मिडियम क्वालिटीचे टमाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर टमाटोसाठी मार्केट आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज गुलटेकडी मार्केट यार्ड या पुणे या ठिकाणी होणारे भावात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचतील. तर याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज आपल्यापर्यंत माहिती मिळत जाईल. धन्यवाद.